मी सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेलो आहे. नितीन गडकरी साहेबांना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे. त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा बेतात होते, परंतु काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल, म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट पाहत आहेत. परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे. सतेज, काय अधिक माहिती आहे? नक्कीच लागवी. आपण पाहिलं तर जो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरती आणि त्याच्या सर्व्हिस रोडला प्रचंड प्रमाणात असे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी अवघा 4-4.5 तासाचा वेळ लागायचा, पण तोच आता 8 ते 8.5 तासांवरती आता पोहोचलेला आहे. खरं पाहिलं तर अनेक ठिकाणी जे डायव्हर्जन केलेले आहेत, सर्व्हिस रस्ते आहेत ते देखील आता खराब झालेले आहेत. त्यासाठी पावसाचं कारण दिलं जातं आहे, वाहनांची संख्या वाढल्याचं कारण दिलं जातं आहे आणि जो मेंटेनन्स करणारी कंपनी आहे ती देखील या ठिकाणी मेंटेनन्स करत नाही आहे. गेल्या एक वर्षभरापूर्वी देखील अशाच मागणीसाठी आंदोलन मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं. विशेषतः काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले होते आणि किडनी टोल नाका परिसरात हे आंदोलन झालेलं होतं. आणि हे सगळं होत असताना देखील ठेकेदार या ठिकाणी कुठेतरी काम रखडतोय की काय अशी एक शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. अनेक ठिकाणी जी कामं सुरू आहेत त्या कामांच्या ठिकाणी दर्जेदार काम होत नाही आणि काम जे होते ते रखडलं जाते असा आरोप देखील केला जातो. त्यामुळं प्रवाशांना खूप मोठा मनस्ताप आहे तो सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे जे डायव्हर्जन आहेत आणि सर्व्हिस रोड आहेत त्यांची अवस्था ही चांगल्या रस्त्यापेक्षा अगदी खराब झालेली आहे असं देखील वाहन चालक म्हणतात. त्यामुळं त्रास तर वाहन चालकांना होतोच आहे, मात्र आता आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विशेषतः पाहिलं तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती कराडचा जो उड्डाणपूल बांधण्याचं काम जे सुरू आहे ते देखील संथ गतीनं सुरू आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते. त्यामुळे जवळपास तास ते 1.5 तास त्या ठिकाणी वाहन चालकांना अडकून पडतो आणि एकेरी लाईन असल्यामुळे तर या ठिकाणी मनस्ताप आहे तो सहन करावा लागते. त्यामुळं या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं की काय अशी जी मागणी जी आहे ती कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल या पट्ट्यातील लोकप्रतिनिधी करताना पाहायला मिळतात. अगदी गडकरींच्या पर्यंत देखील याची तक्रार जी आहे ती करण्यात आली होती आणि गडकरींनी देखील एका विधानामध्ये सांगितलं होतं की या ठेकेदाराची ज्यावेळेस मुदत पूर्ण होईल आणि त्याचं काम जर मुदतीत पूर्ण नाही झालं तर आपण त्याला ब्लॅकलिस्ट करू असं देखील म्हटलं होतं. आणि गडकरी देखील केंद्रीय मंत्री आहेत आणि ते देखील ह्या सगळ्या रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत अगदीही समाधानी नाही आहेत असं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची सध्या संथ गतीनं काम सुरू आहे. दुसरीकडे सर्व्हिस रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळं वाहन चालकांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचाच परिणाम जो पाहतोय त्यामुळं वाहतूक मंदावलेली आहे आणि पुण्याकडे जाण्यासाठी जो 4 तासांचा वेळ लागायचा तो आता वेळ जो आहे तो साधारणतः 8 ते 9 तास किंवा 10 तास इतका वेळ लागतोय. त्यामुळं वाहन चालकांच्या बरोबर प्रवासी देखील त्रस्त झाल्याचं लागवी आपल्याला पाहायला मिळते. सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.